आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून आज मोठी खबर तुमच्यासाठी आलेली आहे। कारण की शेतकरी बांधवांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता आणि नमोचा 9वा हप्ता पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। म्हणजे की टोटल नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये रखडले होते। तर आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे। कारण की शेतकरी बांधवांनो बघा, तुम्हाला माहीतच आहे मागे तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता भेटला आहे, त्याच्या मागे तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता भेटला आहे। 21व्या हप्त्याच्या सोबत तुम्हाला 8वा हप्ता नमोचा भेटला नाही आणि PM किसानच्या 22व्या हप्त्यासोबत तुम्हाला नमोचा 9वा हप्ता भेटला नाही। म्हणजे की दोन्ही हप्ते आतापर्यंत रखडलेले आहे आणि शेतकऱ्याला भेटले पण नाही। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये जे मागे 2,000 रुपये आणि काहींना 4,000 रुपये देखील आले ते PM किसान योजनेचेच होते। मग आता नमोचा हप्ता कधी येणार असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। तर सरकारने आज निर्णय घेतला आणि बघा 19 नोव्हेंबरला केंद्राचा हप्ता तुम्हाला 21वा मिळाला। त्यानंतर बघा अगदी 1 महिन्यापूर्वी म्हणजे की जवळपास 15 ते 20 दिवसापूर्वी देखील काही शेतकऱ्याला 22वा हप्ता PM किसान योजनेचा भेटला। आता शेतकरी बांधवांनो, मग नमोचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता कधी येणार हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडला होता। फक्त 1 मिनिट शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक बघा, सरकारच्या माध्यमातून मोठे खुशखबर आज शेतकऱ्याला देण्यामध्ये आली आहे। आता लक्षामध्ये घ्या, 90 लाख शेतकरी या हप्त्याची मनापासून आणि आतुरतेने वाट बघत होते की नमोचा 8वा आणि 9वा हप्ता का रखडला, आम्हाला हप्ता का मिळत नाही। परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय आज जाहीर करण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, आणि GR सुद्धा प्रसिद्ध करण्यामध्ये आला। तर मग आता शेतकऱ्याला दिलासा मिळत आहे आणि तारीख डायरेक्ट स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवभाऊ यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जारी करण्यामध्ये आली आहे। मग शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी तारीख तर जाहीर झाली, परंतु सरकारची एक या ठिकाणी अडचण आहे। सरकार स्पष्टपणे म्हणत आहे हा नमोचे दोन्ही हप्ते आम्ही एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण करणार नाही। मग नमोचे संपूर्ण हप्ते कधी वितरित होणार, तर बघा सरकारने सांगितलं टप्प्याटप्प्याने वितरण पार पडणार। त्यासाठी सरकारने आता याद्या जाहीर केल्या। हो शेतकरी बांधवांनो, एक पहिली यादी आहे, एक दुसरी यादी आहे। बघा आता या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये जर काय शेतकऱ्याचं नाव आलं तर त्या शेतकऱ्याला आज या ठिकाणी बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, दोन्ही हप्ते म्हणजे की टोटल 4,000 रुपये तुम्हाला रात्रीच्या 12 वाजेच्या आतमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा आता वितरण कधी होणार, आज सकाळपासून वितरण सुरू आहे, काही शेतकऱ्याला दुपारपर्यंत वितरण होणार आणि जे काय शेतकरी राहिले आहेत त्यांना रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण होणार। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही लगेच चेक करून घ्या। कारण जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये टोटल 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज मोठा दिलासादायक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यामध्ये आला आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणती आहे ती यादी आणि कोणते शेतकरी बांधव नमोच्या हप्त्यासाठी पात्र ठरतात। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला नमोचा पण हप्ता भेटून जाईल, तर नाही शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या अटी आणि निकष वेगळे आहे आणि PM किसान योजना ही केंद्राची योजना आहे, ती संपूर्ण भारतामध्ये वितरित करते। त्यामुळे त्या योजनाला कोणत्याही विशेष अटी व निकष नाही। परंतु नमो शेतकरी योजना राज्य सरकारची योजना असल्यामुळे यामध्ये निकष आणि अटी खूप आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी जो काय हप्ता भेटणार आहे बघा, म्हणजे की नवीन वर्ष सुरू झाल्यापासून तुम्हाला एकदा पण या ठिकाणी नमोचा हप्ता भेटला नाही। नवीन वर्षाचे नवीन निकष आता सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आले आहे आणि ते निकष आता शेतकऱ्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे।
ते निकष ज्या शेतकऱ्याला माहीत आहे त्यांनाच्या ठिकाणी नमोचा हप्ता भेटणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तर मग पहा शेतकरी बांधवांनो, त्यासोबत सरकारच्या माध्यमातून 2 कामे देखील तुम्हाला करायची सांगितली आहे. बघा, ही 2 कामे अत्यंत महत्त्वाची आहे. ही 2 कामे जे शेतकरी करणार नाही त्यांना नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आता मिळणार नाही. बघा, हे सरकारच्या माध्यमातूनच आता जाहीर करण्यामध्ये आले आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता सरकारने 2 याद्या लावल्या आहे. पहिल्या यादीमध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश होत आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये पुन्हा 18 जिल्ह्यांचा समावेश होत आहे. मग या 18 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत आहात का नाही नक्की चेक करून घ्या. जर राहत असाल तर तुमच्यासाठी आज मोठी खुशखबर आहे असं म्हणायला काहीच हरकत पडणार नाही. बघा, नमो शेतकरी योजना ही पूर्णपणे केंद्राच्या आणि PM किसान, बघा तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना ही राज्य शासनाच्या माध्यमातून चालवली जाते आणि PM किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. ज्या शेतकऱ्याला केंद्राचे पैसे मिळतात त्यांनाच या ठिकाणी बघा राज्याचे देखील पैसे दिले जातात. हे दोन्ही हप्ते एकमेकांच्या मागे पुढे किंवा पाठोपाठ येत असतात. बघा, 90 लाख शेतकऱ्यांची नावे या योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. बघा, ज्यांचे नाव केंद्राच्या पोर्टलमध्ये आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, बघा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देखील आज निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे की आता संपूर्ण शेतकरी बांधवांना दोन्ही हप्ते देऊन टाका. कारण की बघा, मागे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे दोन्ही पण हप्ते रखडले होते. परंतु आता चिंता करू नका, आता सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, दुपारपर्यंत या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आणि उरलेल्या शेतकरी बांधवांना रात्रीच्या 12 वाजेपर्यंत त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये हा लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. बघा, 19 नोव्हेंबरला तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता भेटला. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आता 25 दिवसापूर्वी तुम्हाला 22वा हप्ता PM किसानचा देखील भेटला. परंतु नमोचे हप्ते का आले नाही असाच प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडला होता. त्याचे उत्तर आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलं आहे. आता बघा, सरकारने सांगितलं आहे या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, सगळ्यांना वाटत होते की नमोचे पैसे त्याच दिवशी खात्यामध्ये येतील, पण फक्त PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आणि नमोचे पैसे मात्र शेतकऱ्याला भेटलेच नव्हते. आणि या ठिकाणी काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 4,000 रुपये आले, ते पण PM किसान योजनेचा रखडलेला 1 हप्ता. त्यामुळे शेतकऱ्याला वाटत होतं आम्हाला नमोचे पैसे भेटले. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आतापर्यंत देखील नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते भेटले नाही. यामुळेच अनेक शेतकरी बांधवांची थोडी निराशा पाहायला मिळत आहे. बघा, हप्त्याचा काळ पूर्ण झाला असून पैसे का आले नाही हे आता आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघा, त्याचं कारण तुम्हाला आपण आत्ताच सांगितलं, अजितदादा पवार. बघा, आता निवडणुकीच्या काळामध्ये हा हप्ता या ठिकाणी मिळणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वावरत होता, परंतु हप्ते भेटले नाही. परंतु चिंता करू नका मित्रांनो, सरकारी स्तरावर या हप्त्याची प्रक्रिया आता सध्या योगाने सुरू झाली आहे. जरी तुम्ही लाभार्थी असाल आणि हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे हे लक्षामध्ये घ्या. आणि जर काय तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांनो. आता तुम्ही नमोचे लाभार्थी असाल, PMचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे असं देखील म्हणलो आपण तर काहीच हतकर पडणार नाही. आता बघा, नमोचे 7 हप्ते आले असून लक्षामध्ये घ्या, 8व्या हप्त्याला थोडा तांत्रिक उशीर होतोय. 9वा पण हप्ता तुम्हाला भेटला नाही. निधीची तरतूद वेळेवर न झाल्यामुळे हप्ता केंद्रासोबत जमा झाला नाही. पण आता राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून लवकरच पैसे म्हणजे की बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा होण्याची आता दाट शक्यता सूत्रांच्या माध्यमातून देखील सांगण्यामध्ये आली आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे, आज बैठक देखील पार पडली होती. त्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला.
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, हे लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो. कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारकडून बघा पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी मिळवली आहे. जवळपास 90 लाख शेतकऱ्यांची ही मोठी यादी आता राज्याला प्राप्त देखील झाली आहे. यादी आल्यामुळे आता पुढच्या तांत्रिक प्रक्रियेला मोठा योग आला आहे. पोर्टलवर ही यादी आल्यामुळे पैशांचे वितरणाचे काम आता सोपे झाले आहे आणि लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी येणार आहे. आता अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. हो शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये तुमचं नाव येतं का तुम्ही नक्कीच चेक करून घ्या. आता बघा, यादी मिळाल्यावर सरकार तात्काळ निधी मंजूर करण्याचे काम करत आहे. यासाठी सरकारकडून एक विशेष शासन निर्णय देखील म्हणजे की जार देखील काढला जातो. एकदा का सरकारचा जार निघाला की 5 ते 4 दिवसामध्येच पैसे जमा होतात. आता सरकारने जार या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर केला आहे आणि थेट या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या ठिकाणी बँकांना आता दिले आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची आहे ती या ठिकाणी जिल्ह्यांची यादी. हो शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, यादी सरकारने सांगितली आहे. बघा, टोटल 18 जिल्हे या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. बघा, स्क्रीनवर तुमच्या समोर यादी आली आहे. यादीमधील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जालना जिल्ह्याचा समावेश आहे. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये असाल, जिल्ह्यामध्ये असाल, तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आहे. त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला बीड जिल्हा. बघा, आता बीड जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके येतात बघा तेवढ्या तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार. त्यानंतर बघा परभणी, बघा या परभणीमध्ये पण निधी जमा होणार. त्यानंतर हिंगोली, त्यानंतर नांदेड, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर लातूर. बघा लातूरमध्ये पण निधी जमा करण्यामध्ये येणार. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, त्यानंतर नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. बघा या भागामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारने आज दिलासादायक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. या 18 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात बघा प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या ठिकाणी बघा पैशाचे वितरण देखील सुरू झाले आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो. बघा सरकारने सांगितलं या 12 बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार. हो, पैसे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणार, परंतु सर्वात अगोदर याच 12 बँकामध्ये पैसे येणार. आता कोणत्या आहेत ते 12 बँका बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. बँकांची यादी बघा, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे जमा होणार. त्यानंतर बघा या ठिकाणी SBI म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा इथे देखील पैसे जमा होणार. त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये पण पैसे जमा होणार. त्यानंतर सेंट्रल बँक, त्यानंतर युनियन बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर ग्रामीण बँक, त्यानंतर विदर्भ कोकण बँक, बघा पुणे जिल्हा बँक, अहमदनगर जिल्हा बँक बघा, आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे की पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट पेमेंट बँक. या बँकेमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा या 12 बँका आणि पोस्ट बँक DBTद्वारे पैसे थेट या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आता राज्य सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्कीच आपल्या व्हॉट्सअपवरती शेअर करा. बघा सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे हप्ता तुम्हाला जमा होणार. बघा ही बातमी तुम्ही इंस्टाग्रामवर देखील शेअर करू शकता, व्हॉट्सअपवर देखील शेअर करू शकता, म्हणजे की आपल्या इतर शेतकरी भावांना ओरिजिनल अशी अपडेट मिळेल. हो शेतकरी बांधवांनो, आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा
या ठिकाणी आज 4,000 रुपये येणार नाही, त्यांनी चिंता करू नका शेतकरी बांधवांनो. बघा, तुमचं नाव जर यादीमध्ये आलं नसेल तरी पण चिंता करू नका, कारण की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे जे 18 जिल्हे राहिले आहे ते 18 जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये वितरण करणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.